घेतलं सर, म्हणजे कारण पुढे मी जाताच आलं नाही, मला पुढे जाताच आलं नाही, माझी गाडी तिथंच फिरली. इफ वी चेंज दॅट ॲटिट्यूड युअर होल लाईफ विल चेंज. रेस्ट थिंग्स विल कम ऑटोमॅटिकली बाय प्रॉडक्ट. दिस इज सेकंड. सरांनी एक बोलताना एक बोललं की आजकाल म्हणजे इतक्यात अटल FDP हे मिळणं एवढं सोपं आहे. म्हणजे कारण सरांना सगळं माहिती, बिकॉज यू वर्क ॲट दॅट स्ट्रक्चर. सोपं आहे सर. तुम्हाला हे सांगण्यात मला आनंद आहे की हा अटल FDP जो आला आहे हे तुम्हाला सर्वांना सांगतो. मला वाटतं मी परवाच्या ह्याच्यात सुद्धा सांगितलं आहे तुम्ही सगळं. दॅट इज बिकॉज ऑफ So big applause. ॲज अ हेड ऑफ डिपार्टमेंट मी असाइनमेंट तर सगळ्यांना दिलं, कारण सरांनी जसं म्हटलं की वो करना ही पडता है आपको, वो है ये है थोडे, तो विभागात FDP घेणं गरजेचंच आहे. मागच्या वर्षी सर मी तुम्हालाही सांगितलं होतं, NBA कमिटी आली होती आणि क्रायटेरिया 5 मध्ये सगळ्या पॉईंट्समध्ये आउट ऑफ आणि 1 पॉईंटमध्ये 12 पैकी 0 तो FDP. भागच होतं कंप्लायन्स मध्ये दाखवायला. सो दॅट्स अदर पार्ट. तो मी आय हॅव गिवन द असाइनमेंट्स टू ऑल माय फॅकल्टी. पण वागिरे सरांनी सगळ्यांनीच केलं पाहिजे. वागिरे सरांचं PhD त्याच्यात आहे अँड वंडरफुल ही हॅज रोट द प्रपोजल अँड ही हॅज शोन मी एव्हरीथिंग अँड आय म्हणजे या सगळ्यांपुढे सांगतो सर, बिकॉज जे आहे ते सत्य आहे. फार कमी कॉन्ट्रीब्युशन मी सरांना देऊ शकलो, कारण बिकॉज ऑफ सम अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क अँड सर ऑल्सो नोज व्हेरी वेल. while writing the proposal also hardly I have contributed something. पण ते सगळं प्रपोजल झाल्यानंतर जेव्हा आम्ही बांदल सरांकडे गेलो तर बांदल सरांची ब्युटी सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही इज अ मास्टर ऑफ द स्क्रिप्ट अँड प्रपोजल रायटिंग. ही इज अ फादर ऑफ प्रपोजल रायटिंग असं म्हणतात सर. तर त्यांनी मग एक लूक मारला. मग ते लूक मारून भलेही त्यांनी त्याला जी फिनिशिंग टच दिली. सो सेकंड पर्सन इज आय मीन टू से डॉक्टर बांदल सर, विठ्ठल बांदल सर. बिकॉज ऑफ हिम रिअली वी हॅव गॉट दॅट, बिकॉज ही हॅज गिवन द फायनल टचअप. आणि त्यांचं कॉन्फिडन्स पहिल्या दिवशी पण सांगितलं सर, फक्त तुम्ही हा मुद्दा काढला म्हणून सांगतो. जेव्हा त्यांनी फायनल टचअप केलं तर त्यांनी म्हणले हे तर टाका, पण तयारीला लागा, प्रपोजल 100% सरांनी म्हणल्यासारखं एवढं सोपं नाही अटल आता आज ह्या ह्याच्यात मिळायचं. कारण लास्ट इयर ऑल्सो वी हॅव अप्लाइड सर, अनफॉर्च्युनेटली वी कुड. तर दिस इज द दुसरी गोष्ट सर, कारण आम्ही एकाच कॉलेजची तुम्हाला सांगितलं, तर मलाही माझे बॅचमेट सांगायचे सर जर इलेक्ट्रॉनिक्स तर मला आता कळलं तर सिरियसली फार एफर्ट्स घेतली मेकॅट्रॉनिक्स ब्रांच आणायला. हे सरांनी फार क्लिअर केलं. सो थँक्स फॉर दॅट. आणि हे नॅचरल आहे की मेकॅट्रॉनिक्सचे प्रयत्न फार आधीपासून चालू होते आणि आपल्याला आधी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना आधीच कळलं होतं की पाहिजे, पण आता काळाला आता कळले की मेकॅट्रॉनिक्सची गरज आहे. दिस द थिंग. दुसरी गोष्ट, आता मी बोलायला बसाल तर 100 गोष्टी आता बाहेर लागल्या, पण तेही फार सुंदर. म्हणजे बघा, दिस इज द ग्रेटनेस ऑफ डॉक्टर दिनेश ठाकूर. मला आठवते आज 10-12 वर्षांनी सरांना मी आठवण करून दिली की सर तो फायनाईट एलिमेंट्स, आता मला माहित नाही तो फायनाईट एलिमेंट्स जे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD असतील त्यांनाही माहीत असेल, अंडर ग्रॅज्युएटला तो चॅप्टर सब्जेक्ट पण नाही. हाऊ मेनी ऑफ यू नो द फायनाईट एलिमेंट्स? फायनाईट एलिमेंट्स मेथड. अच्छा, नसेलच कोणी ऐकलंच नाही, यू नोज. हां, कारण मी ME जो केला तो CAD/CAM अँड ऑटोमेशन, तर आम्हाला एक सब्जेक्ट होता फायनाईट एलिमेंट्स. आफ्टर दॅट वेन आय हॅव जॉईन द सिंहगड, बिकॉज 6 months आय हॅव टेकन द ट्रेनिंग इन हैदराबाद ऑन ANSYS, आणि म्हणून मला ANSYS सॉफ्टवेअरचं सगळं माझ्याकडे दिलं आणि म्हणून मला एक FDPला पाठवलं गेलं. ते होतं DITला, बट दॅट टाइम सर वॉज इन, ॲज आय हॅव टोल्ड इन द बिगिनिंग, सर पाठवलं होते. तो फायनाईट एलिमेंटचा 1 आठवड्याचा FDP होता आणि सरांचं त्याच्यात सेशन. तर ह्या इक्वेशन्स काय असतात, मॅथमॅटिकल म्हणजे सगळे डोक्याच्या वर. सो सर वॉज टॉकिंग दॅट इन अ ब्युटिफुल वे. तर मला आज पण थोडी भीती आली की आज पण इक्वेशन येतील का, या भीतीनं जरा मी बसलो. आणि मध्ये सरांचं आहे की तुला कळलं का, मग कळलं तर सांग. तर मी जरा धगधग करूनच बसलो, आज कुठलं इक्वेशन इथे येते. पण मग कळलं की माणसाची जेव्हा एक लेवल वाढते, आपण जेव्हा म्हणतो जेवढं तुम्ही वर जाता तेवढं तो खरा अर्थात जमिनीवर राहतो, तसं त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला दिसलं. कारण मी सरांचे जे हायली टेक्निकल प्रेझेंटेशन्स मी पाहिलेले आहेत, जे सॉरी टू से वी ऑल आपल्या डोक्यावरून जातात. ते फार प्रयत्न करतात, पण बिकॉज ऑल आर मॅथमॅटिकल लँग्वेज दॅट आय हॅव सीन. पण आज मी तो प्रेझेंटेशन बघितला
की आपल्यासारख्यांना एकही स्लाइडवर आय हॅव सीन द PPTs जे फार टेक्निकल म्हणतात, मोस्ट ऑफ दॅ एक्सप्लेनेटरी, जे खरं अर्थात टच करतात आपल्याला त्याचं. आता रिअली आय डोंट नो की कुठल्यापर्यंत आपल्या ते पेनिट्रेट झाले. शेवटचं उदाहरण सरांनी फार सुंदर दिलं, ते झाडाचं झुला बांधायचा, ते गज्जलला जबाबदारी दिलेली आहे. तर ह्याच्यात मी सुरुवातीलाच तुम्हाला बोललो ना, जर मी सरांसोबत राहिला असतं तर 10 पटीने पुढे असलं असतो ना, असा झुला बांधला नसता. पण त्या छोट्या गोष्टी, द कन्क्लुजन ऑफ दॅट, इफ युअर डिझाईन इज वंडरफुल, no meaning of that if there is no functionality. If it will not fulfill this functionality, there is no meaning of your design. That is what that small picture is showing. And people, unfortunately, people do that way. अच्छा असं आहे घाबरू नका, मी सोल्युशन देतो. अच्छा असं झालं का, घाबरू नका, मी सोल्युशन देतो ना. दिस इज इंडियन मेंटॅलिटीज. And finally we'll reach to the solution, but at what cost? And that is what, sir, you have presented to us. So wonderful. Hats off to you, sir. And thanks a lot because I know sir busy schedule की आणि एवढं सोपं नाही आहे सर. DIT वरून इथे येणं म्हणजे मला वाटतं 3 तासाची जर्नी, आणि ज्या पदावर सर आज आहेत, आणि मला माहिती आहे म्हणूनही प्रत्येक गोष्टी आपल्या लेवलवरती आहे. FDP फार छोटं आहे सरांसाठी, पण त्यांनी एका लहान भावाला मान देऊन आपल्या सर्वांना मान देऊन इथं आले, त्याच्यासाठी सर मी खूप खूप आभार. सो एक छोटीशी अनाउन्समेंट, चहा घ्या आणि आपण फोटो घ्या.